ठाकरेंच्या शिवसेनेतील महिला आघाडी उद्या राज्यभरात हर घर से सिंदूर अभियान राबवणार। सिंदूरच्या पुढे डब्यात टाकून पंतप्रधान मोदींना पाठवणार। भारत-पाक क्रिकेट सामन्याचा निषेध नोंदवणार। ऑपरेशन सिंदूर वेळी ठाकरे लंडनला जाऊन बसले होते। ठाकरे सेनेच्या हर घर से सिंदूर मोहिमेवरून नितेश राणेंचा हल्लाबोल, तर आदित्य ठाकरे बुरखा घालून मॅच बघतील, राणेंचा टोला। मराठा समाजाला 2 आरक्षण, एसईबीसीतून 10% वेगळं आरक्षण की ओबीसीमध्ये समावेश, सरकारनं निर्णय घेतलाय का? हायकोर्टाचा सवाल, पुढील सुनावणी 4 ऑक्टोबरला होणार। जिथे न्यायदान होतं तिथून जातीयवादाची अपेक्षा नाही। मराठ्यांना 3 आरक्षण आहे असं वाटत असल्यास सरसकट आरक्षण देऊन टाका, हायकोर्टाच्या भूमिकेनंतर जरांगे यांची मागणी। कुणबी दाखल्यांद्वारे तुम्ही ओबीसीत आलाय, आता आमच्यातील क्वालिफाईड मुलांची नावं सुचवतो, पहिले 11 विवाह आपल्या आपल्यामध्ये ठरवूया। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा भर सभेत जरांगेंना प्रस्ताव। लक्ष्मण हाके त्यांची मुलगी ओबीसीतील बागवानाला देणार का? ओबीसी तरुणांच्या लग्नाच्या प्रस्तावावर मराठा समन्वयक योगेश केदार यांचा पलटवार। सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी पातळीवर हालचाली सुरू। सातारा आणि औंध गॅझेटचा अहवाल पुढच्या आठवड्यात उपसमिती पुढे सादर होणार। मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर अहवालावर चर्चा होणार। धाराशिवमध्ये बंजारा समाजातील तरुणाची गळफास घेत आत्महत्या। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण द्या, तरुणाचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख। मुरुम तालुक्याच्या नाईकनगरमधील घटना। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आत्महत्या केलेल्या भरत कराड यांच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत करा। धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची ही मागणी। पंतप्रधान मोदींच्या हस्ते मणिपूरमधील 8,500 कोटींच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन। 3 नव्या रेल्वे मार्गांना हिरवा झेंडा। 2023 मधील हिंसाचारानंतर मोदींचा पहिलाच मणिपूर दौरा। शांततेसाठी सरकार कटिबद्ध, मोदींचं भाष्य।